वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील धनाई माता मंदिराजवळ आयशर ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय. या अपघातात मोटरसायकलवरील पती पत्नी जागीच ठार झाले असून त्यांचा 13 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सुरेश शांताराम खंबाईत वर्ष 40 आणि विठाबाई सुरेश खंबाईत वर्ष 35 मूळ राहणार जोगमोडी, सध्या राहणार बंधारपाडा, तालुका दिंडोरी अशा अपघातात मृत्यू झालेल्या पती पत्नींची नावे, तर त्यांचा मुलगा गोकुळ सुरेश खंबाईत वर्ष 13 हा गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार खंबाईत कुटुंब हे शेतकरी असून सध्या बंधारपाडा येथील सासरवाडीत राहत होते. मुलगा गोकुळ याला मुंढेगाव, तालुका इगतपुरी येथील आश्रमशाळेत सोडायचं असल्याने त्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदी व इतर कामे आटपून ते दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान मोटरसायकल क्रमांक MH15GH 7962 वणी बाजूकडून बंधारपाडा येथे चालले होते. याचवेळी सापुतारा बाजूकडून वणीच्या दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकने क्रमांक GJ04 AX 8036 मोटरसायकलला जोरदार कट मारला. हा अपघात इतका भीषण होता की सुरेश खंबाईत व विठाबाई खंबाईत यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोकुळ याला तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या पायाचे हाड मोडल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर आयशर चालकाने वाहनासह स्वतःहून वणी पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केले. घटनेची माहिती मिळताच वणी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मुंडेगाव आश्रमशाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या पोटच्या मुलासमोरच काळाने आई वडिलांवर झडप घातल्याने उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. वणी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.